शुभ सकाळ सगळ्यांना। सकाळ सकाळची वेळ आहे। पाण्यासाठी चूल पेटवली, आदू चुली पुढे बसलाय। तिकडे अंगण झाडायला चालू आहे आणि माझी चालू आहे तिकडे भांडी घासायला। आदू पाण्यात जा सरकू पुढं, भांडी घासते मी तोपर्यंत। पाणी तापल मग थोडी राहिली ती भांडी, ती जा सरकव पुढं म्हणजे पाणी तापल। दिवस उगवलाय आणि मी लागली आता स्वयंपाकाला। इकडं दूध तापायला ठेवले पहिल्यांदा, मुगाची आमटी केली इकडं आणि कणिक मळी। आता करायला लागली मी चपात्या। इकडं आजी पोरांना जेवायला वाढते, कोणाला दूध प्यायचं त्याला दूध प्यायला देते ते। बाल्याला घातली का आंघोळ? घातली का? डबा भरून ठेवलाय। मुलांची बस आली शाळेची, 8:15 वाजलेत। मुलं चालत आता शाळेत। अरे देवा, इथं आजीसाठी ज्वारीची भाकरी बनवली। आता लागलोय आम्ही सगळेजण जेवण करायला। जेवण करून जायचं आपल्याला रानात। हा सांगा तरी काय म्हणत होता? मी चालली रानात खुरपायला, बाई बरोबर काय तुम्हाला होत नाही काय? कोण या तरण्या पुरी मोहऱ्या गेल्या म्हणजे जरा म्हाताऱ्या मागा राहिल्यावर वाट दिसतं। आता नाव ठेवली म्हाताऱ्या बाया मोहर तरण्या पुरी मागून। आम्ही तुमच्या पुढं जाईन का ह्या जन्मात तरी? होय आजी, वाटते का तुम्हाला नाच सुद्धा लिकीच्या पुढे जाते ना? नाही त्याचा विचार करायचा की आत्याच्या मोहर एक कासराभर तर मी कधी जाईन, कधीच नाही पुढं जाणं ही हक्क आहे तुमचा आत्या। मग मी पुढे जाणारच आहे की, मी कुठे मागे होती? खुरपायला पुढे जाणं हे तुमचा हक्क आहे। मला वाटलं पुढे जायला, मी पुढे जाणार आहे। जावा आलो आम्ही उरकून घरचं, लगेच येतो। लवकर माझी कधीच जायची तयारी नाही। बरं 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 चालेल, आता भीम खुरपायला येतो आम्ही, पण लगेच घरचं आवरून भांडी येते। होय 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 लगेच येतो। हा होय होय बरं बरं अर्ध्या पाऊण तास आलो लगेच। तवर तुमची थोडी घ्या, तवर आमच्या थोड्या थोड्या खुरपातावर। हा नाही तर आमच्या घ्या आधी, परत तुम्हाला उरकतेच असं बी। आलोय आता भुईमूग खुरपायला। काल काही बाया माळावर गेल्या नव्हत्या, खालीच बसल्या त्या भुईमूग खुरपायला। आम्ही देवाला गेलतो काल। झाले खुरपायचं, 3 सारं झाले ते, तिघींची एक पात लागली आणि इकडं दुसरे पण पात थोड्या थोड्या सोडवले त्या। आणि आता बसले भुईमूग खुरपायला। भुईमूग खुरपायचं आहे आज। आल्या त्या मावशी पण आत्या घरी त्या यायला लागले त्या। काय म्हणताय मामाला? मामाच्या मायाची काय म्हणताय मग? कामाच्या नका 12 वाजता आला 10 वाजता आला तरी म्हातारीच्या मागच राहिला। हा त्याला पुढे पात लावायची असतील, मग म्हणायचं असतं मी मोरा आले मागला आले। बर पात खावा लावली ह्याला महत्व आहे। किती एक हातभर तर आहे का माग? काय हातभर आलं गोदी खाली तासभर होतंय। म्हातार कुरकुर करायला लागले, इकडून बसली तिकडून बसली। का कशामुळं काय माहिती, मधनं धरल्या कडाचं राहिलंय। आज धरला तर काय ठेवत नाही, मला शेजारी घेतो तरी अजून तसंच। द्या पाणी असू द्या ह्याच्या बदलीवर आता का नाही। हा वता पुढे पाणी, मग कसं खुरपायला चिखला त्याशिवाय। लावून सगळं क्लिअर मामाला दुपार सुट्टीला करून द्यायचं, मग दुपारा सुट्टी करून घरी जायचं। धरा पात मग आता पट 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 खुरपा जरा। आता मोर गेली माझी, मला सांगावं ते अर्ध्यात आले ते आता। चल पाणी प्यायला।
तुम्हाला नाही का प्यायचं? हा 5 लागल्यावर मी येते पिऊन मग. चला परत माणसाला ताण लागली. बर आजी काय करताय? गावात उपडताय काय? काय करताय म्हणलं व? आजीच चालू आहे आंब्याखाली बसून बसून गवत काढायला. तर 5 लागली आपली आता आणि गवत पण गोळा करून झाले. आता झाली दुपारची जेवायची सुट्टी आणि गवत गोळा करून घेतले सगळे. एक चिमट होती टाकलेली ती शेळ्यांना. आता जायचंय घरी जेवायला. गवत आणलेलं टाकायचं आता शेळ्यांना. मला काय करतोय तू आतमध्ये? बाहेर ये, बाहेर चल. चल ये जेवायला बाहेर. मला खेळतोय करडांसोबत आतमध्ये. जेवण झाले ती आता चालले खुरपायला. बायला बसलाय जेवायला. आता बायला काय खातोय? शेव. बर खाली येऊ नका आता. आजी तू इथं बसा आता. पाणी देते आजी. आलो आता खुरपायला. हे 2 सार राहिलं होतं. दोघे ते घेतलंय आता. आणि इकडल्याकडे एक दाट सार आहे ते आता सगळ्यात मिळून घ्यायचंय. आणि इकडं आणखीन 5 पाती येते. राखा कोथमीर काढे ना काढे सगळं. होती की भाजीला न्यायला. ते मरणाचे महाग. हे काय कोथिंबीर झाली वाहून सगळी दांडत नाही. आणि इकडं पाणी आणि इकडं आण ग बाई आण ग. ताण लागली ग बाई. पाणी आण ग. उचलते का करशी? उचलते बघू दे. मग कशी आणली ग? प्या तुम्हाला प्या आधी. प्या तुम्ही आधी. आंब्याला चांगला तोर आलाय का नाही ह्या वर्षी? शेप आंब्याला पण लय आलाय. तर इकडं 2 अर्ध्या पाती होत्या ती झाल्या त्या आपल्या खुरपून. आणि आता इकडल्या कडला एक दाट पात आहे. ते 2 जण वरनं बसले ते. आणि आत्याने मी आता ह्यातनं बसलो खालनं. रामफळ चांगली पिकले पण पाखरं खाऊन टाकायला लागली. राखणं तीच पाखरं काय आजीला आवडते ती. मग काय खालची येते ती हाताला पण वरची आपल्या हाताला येत नाही ती ना. होय पाखरं तर खाते ती. म्हणजे 2-4 नेऊन ठेवले घरी लेकरांना खाल्ली पण नाही ती. खातील ना पाखरं तर खाते नाही. पाणी बघून येऊ काय गव्हाचं? होय बघ मामा झोपले ते. दार धरलेली रात्रभर गव्हाची. बघून येते कुठभर गेले पाणी. पाणी लावले गव्हावर इकडं. मध्ये काय 2 दिवस दारं धरली पण डेपो जळल्यामुळे राहिलं होता गहू भिजवायचा. ते मामानं रात्र पाळी होती. रात्रभर धरले ती दारं. आता बघते मी कुठपर्यंत गेले पाणी. गेली काय हो? भिजलाय सारा. फोन केला भाऊजीला. माळावर लावायचं म्हणलं डाळिंबीला पाणी. सांगतो म्हणलं तर मामाला लावायला. गेले कडलं पाणी. बघून आली गेले कडला. मामा लावतो ना डाळिंबीवर पाणी आता. हा करतो म्हणले तर मामाला फोन. पातीला बसलो तिथं असेल.
वरच्या कडेला 6 वाजलेत. तर मावशी गेल्या ते त्यांची सुट्टी झाली. आम्ही थोडा वेळ खुरपतोय अजून. तुम्ही कुठं चालला वा त्या? तुम्ही कुठं चाललो? कशाची? बरोबर बरोबर. आणा आणा खुरपती मी तवर. मग कडची वाटायला दाट आहे गं त्याला. आत्या चालल्या त्या आजीला टमाट्यातनं भाजी शोधून आणायला. कशाची सापडन त्याची आणती म्हणते ते. तांदूळसा माटाची हाय टमाट्यामध्ये भाजी. तोपर्यंत मी खुरपते थोडं. माझी असेल. बरं बरं. टाका टाका वाटलं टाका. हे तर बरं घेते मी पण हरळेपर्यंत आणि बस करते. मला पण काम आहे. हां पाणी भरायचं स्वयंपाक करायचा. खुरप्यानं आणताव का? सगळ्या पातींपेक्षा ह्या पातीला गवत जरा जास्त होतो. आधू खुरपायला लागले. आता आधू म्हणला आम्ही आजीची पात घेतो. खुरपतो आजीचं. आजी खाली गेली रानात टमाट्यात. आपल्या आजी बाई उगाच गेली. चुकून जर एखादा वेळ निघाला ना लय हाणा ना आजी आल्यावर. हळूहळू भुईमुगाचं वेळ लागतेल. अभ्यास झाला का? वहीतला नाही का केला? बाल्या काय करतोय? झोपला नाही कर बाल्या? तू आलता तेव्हा झोपलेला होता का उठलेला होता? उठलेला होता. बर जा मग अभ्यास कर घरी. थोडं खुरपून येते मी पण. अभ्यास सांग का मोबाईलवरचा? तिथं ही एका पात्यात दोघी बसलोय र. तिथं आजी खुरपती आणि इथं हा 2 काकऱ्या आजी घेते 2 काकऱ्या मी घेते. तिकडं आमच्याच आहेत सगळे. आम्हीच खुरपले इकडे दिवसभर आज र. अजून 5 भुवा सारा येतं पलीकड. जायचं बघून थोडं बघून. ए खुरप देऊन जा बाळा मला. ए पोरा खुरप देऊन जा मला. मी काय बसतो काय तोपर्यंत? मग काय अग ये लवकर माघारी. झोपला नव्हता का? झोपला नव्हता खरं? बरं घे एवढं कळशीन तांबे. घे एवढा कळशीन तांब्या. काय टाकलं त्यात? कढीपत्ता टाकून देऊन उद्यातला. कढीपत्ता आणि कोथिंबीर आहे त्यात. घरी नेऊन ठेव कळशी. काय मी आली गवत गोळा करून. खुरपायचं वास केले आता. आणि आता मी लागली गवत गोळा करायला. चल बाळा चल घरी. चल की आली मी गवत गोळा करून. थांबतो का मग गवत गोळा करस्तवर? थांब मग. बाल्या चाललाय कळशीन तांबे घेऊन. मी घातले गवत. आता घेतला एखादा मोठा बघून कोथिंबीरचा झुमका घेते मी. आता घरातली कोथिंबीर संपली आहे पूर्ण. आली नाही अजून खायला कोथिंबीर. तरी पण एखादी मोठ्या जागची बघून घेतेच भाजीसाठी सकाळ. हे बऱ्यापैकी मोठी आली. घेते घेतली आता. मेथीचं पण एक मूड ह्याच्यामध्ये.
इथं आत्यानं टमाट्यातनं मटाची भाजी आणली. रानात आणलेली भाजी आणि कोथिंबीर निवडायला बसले ते आजी लगेच. याची लाईट आहे. इकडे बॅलरात पाणी लावले. सापूरचं पण बॅलर भरल्या वरचा. आणि इथं आता मी घरातलं पाणी भरायला लागले. पाणी लावले हंड्यात. घरातलं पण पाणी भरून घ्यायचंय. इकडं बाल्या बघतोय टीव्ही. कार्टून बघतोय बाल्या. बाल्या कुठलं कार्टून आहे रे? रुद्र. बर बाल्या बघतोय कार्टून. आदो अभ्यास करतोय इथं. कशाचा अभ्यास करतोय रे? मॅथ्सचा. काढायची ती का? लिहून वर्क लवकर. इकडे बापा अभ्यास करतोय आणि इकडे राधा खाटा बसून करते अभ्यास. चांगला अक्षर काढ. CW नाही HW लिही. मी बरं आहे का? इथं आजी मला माटाची भाजी करायला शिकवते. ते शिजू घातली भाजी पहिल्यांदा. सगळी शिजून घ्यायची का थोडी कच्ची ठेवायची? गरम आहे पोळ शिजली का? ताटात काढू म्हणून या. काढ. शिजली का चांगली? आता काय करायचं? धुवून घ्यायची. गार पाणी टाकून पिळून घ्यायची का? कांदा हे करायचा परतायचा चांगला. तिखट मीठ शेंगदाण्याचं कूट टाकायचं परतायचं. झालं काय काय. पोळती थांबा मी पिळते. गरम आहे. पोळती भाजी. चांगलं शिजली. मी बार भाजी मध्ये शिजायची नाही. शिजली चांगली. करू का गॅस चालू? म्हणजे तुम्हाला पण खायला येईल. टाकू का तेल? मोहरी नाही टाकायची, नुसती जिरे टाकायचे ना? मोहरी 2-4 जण असते का मोहरी? जिरे मोहरी. आता कांदा. कांदा चांगला परतून दे मग टाक भाजी. मिठाच्या भाजीवर बसून खायच्या पटापटाने झोपायचा. हो भाजी काय म्हणते? मिठाच्या भाजीवर चपाती खायची झोपायचं पटकन. भाजी केली मिठाची आजीने सांगितली मी करते. गवारीची शेंग केली खाली. शिजते तो. गवारीची शेंग हात लावू नको. शिजली नाही अजून बाळा. मग थोडा परतू दे कांदा अजून लाल होईल चांगला. परत टाकते की अजून भाजी कधी शिजवून. आताच लागलं म्हणजे आता नाही भाजी शिजवायची नाही. खराट भाजी परत नुसते गरम करते की आता. शिजली चांगली. बघा भाजल्या कांदा टाक आता भाजी. कांदा कसं काय असतो आजी भाजीला ह्या? कांदा कसं काय असतो? का टाकते ती कांदा? टाकते ती ह्या भाजीला? कांद्याच्या बाहेर कांदा टाकलेली आता. टाका मिठाचा. हिरवी मिरची टाकली असती तुम्हाला पण तिखट लागल आणि लेकर पण खाते नाही.
मला तिखट लागत थोडा लेकरासाठी मी काय काढून ठेवलं आजी शेंगदाण्याचं कुठं टाकू का आता शेंगदाण्याचं कुठं टाकू का तर इथं आजीनं मला माठाची भाजी करायला शिकवली आज आजी जमली का करायला हो जमली का आता जेवताना खाऊन सांगा कशी केली ती हा चांगली झाली का भाजी आजी चांगली झाली का वीडियो आवडला तर लाईक शेअर कर दीजिए बाय टाटा सी हूँ थँक्यू म्हणायचं